थाने के गावदेवी मैदान में बुधवार को चैत्रोत्सव नामक घरेलू उपयोगी वस्तुओं की भव्य प्रदर्शनी का उद्घाटन हुआ। यह प्रदर्शनी विश्वास सामाजिक संस्था, ऋण अनुबंधन मित्र मंडल और सारथी संस्था के संयुक्त तत्वाधान में आयोजित की गई। थाने के गावदेवी मैदान पर चैत्रोत्सव घरेलू उपयोगी वस्तुओं की प्रदर्शनी का उद्घाटन बुधवार को हुआ। यह आयोजन विश्वास सामाजिक संस्था, ऋण अनुबंधन मित्र मंडल और सारथी संस्था द्वारा किया गया। विधायक संजय केलकर, निरंजन डावखरे समेत कई गणमान्य अतिथि उपस्थित रहे। प्रदर्शनी 9 से 16 अप्रैल तक सुबह 11 से रात 9 बजे तक चलेगी। 100 से अधिक स्टॉल्स में फर्नीचर, साड़ियाँ, ज्वेलरी, इलेक्ट्रॉनिक बाइक आदि वस्तुएं उपलब्ध है। साथ ही छावा रंगोली प्रदर्शनी भी विशेष आकर्षण दिखाई दी। ची सुरुवात झालेली आहे। माननीय वाघोले साहेब आहेत यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम या इकडे ठाण्यामध्ये आयोजित केलेला आहे। विशालीताई वाघोले आणि सर्व त्यांच्या टीमने अतिशय सुंदर पद्धतीचं आयोजन या इकडे केलेलं आहे। मी सर्वच ठाणेकरांना आपण सहकुटुंब या चैत्रोत्सवाला भेट दिलीच पाहिजे अशी विनंती करीन, कारण महिलांसाठी 120 पेक्षा जास्त स्टॉल्स या इकडे खरेदीसाठी, तरुणांसाठी अतिशय सुंदर छत्रपती संभाजी महाराजांची रांगोळी आणि सर्व बाकीच्या मंडळींसाठी या इकडे खाण्याचे चविष्ट पदार्थांचे स्टॉल उपलब्ध आहेत। त्याच्यामुळे या चैत्रोत्सवाचा जास्तीत जास्त आनंद आपण सगळ्यांनी घ्यावा अशी विनंती। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी चैत्रोत्सवचं आयोजन गावदेवी मैदानामध्ये या ठिकाणी केलं आहे। स्टार्टअपच्या माध्यमातून या ठिकाणी 120 स्टॉलधारक आहेत आणि छत्रपती संभाजी महाराज जो चित्रपट, छावा चित्रपट जो प्रदर्शित झाला होता, त्या चित्रपटाच्या आधारित या ठिकाणी रांगोळीचं प्रदर्शन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। वेदकट्टी आणि त्यांच्या टीमनी या ठिकाणी संभाजी महाराजांच्या जन्मापासून ते शेवटपर्यंत रांगोळी या ठिकाणी कलाकारांनी सादर केलेली आहे। ठाणेकर नागरिकांना एक आवाहन करतो की आपण विश्वास सामाजिक संस्थेने आयोजित केलेला चैत्रोत्सव एक्झिबिशनला आणि ह्या रांगोळी बघण्यासाठी अवश्य उपस्थित राहावं आणि या रांगोळीच्या कलाकारांना एक पाठिंबा दर्शवा, एवढंच या ठिकाणी ठाणेकर नागरिकांना आवाहन करतो। हे एक्झिबिशन आहे ते आज 9 तारीख ते 18 तारखेपर्यंत या एक्झिबिशनचं आयोजन केलेलं आहे। नमस्कार। चैत्रोत्सवाच्या निमित्ताने संजय वाघोले सरांनी हे आयोजित केलेलं आहे आणि या ठिकाणी आपण छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरती आधारित असं एक रांगोळीचं प्रदर्शन भरवलेलं आहे, ज्याच्यामध्ये जवळजवळ 25 रांगोळ्या आहेत। त्यांच्या जन्मापासून ते पूर्ण शेवटपर्यंत, त्यांच्या बलिदानापर्यंत असे चित्र त्या ठिकाणी रेखाटण्यात आलेले आहेत रांगोळीच्या माध्यमातून। आणि यामध्ये इतिहासामध्ये बरेच रेफरन्सेस कमी असल्यामुळे आम्ही थोडंसं छावा नवीन जे चित्रपट सादर झालेला आहे त्याच्यातले काही रेफरन्सेस घेऊन आम्ही रांगोळी सादर करण्याचा प्रयत्न केला आहे आणि हे सगळ्यांसाठी खुलं असणार आहे 16 तारखेपर्यंत। आणि सकाळी साधारण 11 ते रात्री 9 वाजेपर्यंत हा एक्झिबिशन चालू असणार आहे। लोकांनी या ठिकाणी येऊन या विषयावरती माहिती करून घ्यावं आणि छत्रपती संभाजी महाराजांवरती छावा या विषयावरती जे रांगोळी प्रदर्शन भरवलेलं आहे त्याचा आनंद घ्यावा आणि माहिती करून घ्यावी, त्याबद्दल हेच आवाहन करेन सगळ्यांसाठी। हा अतिशय चांगला उपक्रम आमचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष संजय वाघोले, विशाली वाघोले, सारथी आणि अन्य संस्था यांच्या माध्यमातून ठाणेकर जनतेसाठी विविध या ठिकाणी स्टॉल उपलब्ध केले। जवळपास 120च्या वर स्टॉल आहेत, खाद्यपदार्थ आहेत आणि निश्चितपणे आता सुटीचा हंगाम सुरू झालेला आहे। लोक या ठिकाणी निश्चितपणे येतील। त्याचबरोबर अतिशय स्तुत्य असा देखील उपक्रम या ठिकाणी केला आहे। वेद याच्या माध्यमातून, रंगवल्ली संस्थेच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित रांगोळी प्रदर्शन हे तर मी म्हणेन की या शहरामधल्या प्रत्येक तरुणाने बघितलं पाहिजे। त्याच्यामध्ये पूर्ण त्यांचा किती ते धर्मरक्षक होते, किती प्रकारचा त्याग त्यांनी केला हे त्याच्या प्रदर्शनाच्या माध्यमातून आणि आमच्या या कलाकारांनी अतिशय वंडरफुल, ज्याला म्हणता येईल कमी वेळेमध्ये उत्कृष्ट असं रेखाटन केलेलं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते। हे देखील प्रदर्शन चांगलं आहे। मी ठाणेकरांना आवाहन करेन की या सगळ्या वस्तूंच्या स्टॉलच्या बरोबरच या प्रदर्शनाला देखील आपण भेट द्या। छत्रपती संभाजी महाराज हे आपलं दैवत आहे आणि अवश्य
या रांगोळी प्रदर्शनाच्या माध्यमातून देखील हा पुन्हा एकदा जो प्रेरणादायी इतिहास आहे हा देखील या ठिकाणी त्यांनी जिवंत केलेला आहे, तो देखील आवश्यक आहे.